चॅनल. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे बुधवार आणि आता सकाळचे 8:30 वाजलेत ना, 8:30 वाजलेत. माझी सगळी कामे झालेली आहेत. आता आम्ही नाश्ता करणार आहोत आणि आमच्या आद्या मॅडम उठलेल्या आहेत, आजारी आहे ती. तिच्या तोंडाला जर आलाय आणि रात्रभर बिचारी झोपली नाही, सारखं दुखतंय. ते काय खाल्लं पिल्लं तर ते इथं दुखत होतं दिवसभर आणि रात्री खूप त्रास झाला तिला. रात्रभर जागी, आता झोपली 9 वाजले तरी. झाडाला आज पहिलं फुल आलेलं आहे. झाड आणलं तेव्हा हे फुल होतं आणि तुळस पण किती छान ही झालेली आहे बघा. आहे की नाही आद्या? आद्याला आता मी आंघोळ घातली 11 वाजता. आज उशिरा उठली आद्या. आद्या बाव कुठे झाला दाखव तुला. तिला जोर आलाय. हा किती छान बघा आमचं फ्लावर. फर्स्ट आपण स्वामी बाबांना द्यायचंय नाही फर्स्ट फुल. तिथं घालणार आहे का? स्वामींना नाही द्यायचं. काय खाणार आहे? टिफिन. ओपन कर आणि खा. नीट बस. ओपन कर. व्यवस्थित सांडेल बाळा टिफिन. काय केलंय? खिचडी भात. खा आता. बघू आमच्या आद्या कशी खाते. व्यवस्थित खायचं, नाही तर खाली बसून खाते का चेअर वरून. बघू कसा झालाय खिचडी भात. छान झालाय. बोल ना मम्मा मस्त झालाय म्हणून. भाजलं फुकून खा ना मग. बघा आमच्या आद्या कशी खाते. त्यानंतर ना भाकरी करून घेतल्या. आज जेवायला होतं तांदूळाची भाजी. हिरव्या भाजींसोबत अशी बाजरीची भाकरी खूप छान लागते आणि ती पण गरमागरम पातळ पातळ. आणि माझ्याकडून खूपदा असं झालेलं आहे, आत्ता पण असंच झालं. भाकरी वगैरे सगळी पूर्ण थापून झाली आणि तवा म्हणजे गॅसच चालू केलेला नव्हता, तवा तापलाच नव्हता. मग ती भाकरी अजिबात व्यवस्थित झाली नाही. असं माझ्यासोबत खूपदा होतं आणि आता पण तेच झालं. आता मी जेवायला घेणार आहे. जेवायला काय काय ते पण तुमच्यासोबत शेअर करते. जेवायला होतं मसाले भात रात्रीचा, छान अशी बाजरीची भाकरी, तांदूळाची भाजी आणि दही तोंडी लावायला. आणि नंतर थोडा वेळ आराम केला आणि 4 वाजता उठले तर अचानकच माझा घसा खराब झालेला होता. सर्दी झालेली होती, खवखव होत होती घशात. म्हटलं आधी चहा प्यावा आलं टाकून आणि म्हणजे बरं वाटेल. मग आद्याला पण एकीकडे खाऊ केला आणि मी चहा पिला. आमच्या आद्या किती छान छान गाडी खेळते आहे ना आद्या. बघू पडशील नको नाटकं करू. आज दिवसभर मॅडमला टीव्ही वगैरे काही लावून दिलं नाही. तर टीव्हीची सवय कमीच करायची आहे तिची. खूप चिडचिड करायला लागली टीव्ही बघत. उठल्यानंतर ना मला असं म्हणजे खूप सर्दी झाल्यासारखं आणि घशात दुखत होतं. पण चहा घेतला आलं टाकून, जरा बरं वाटायला लागलं. आता फ्रेश होणार आहे. थोड्या वेळ आद्याला खालून फिरून आणणार आहे, ॲटलिस्ट चालत जाऊन तरी. कारण ती सुद्धा बोर होते घरात राहून आणि सारखेच मोबाईल टीव्ही असं काहीतरी मागते लावून. त्यानंतर ना आम्ही टेरेसवरती गेलो. शेजारी आयांश दादाचं आणि त्याच्या मम्मीचं फोटोशूट चाललं होतं. आद्याचा फ्रेंड आहे हा. त्यांना आद्याचे ड्रेस आणि शूज हवे होते फोटोशूटसाठी. आता तो दादा होणार आहे आद्याचा फ्रेंड आणि आद्यासुद्धा दिदी होणार आहे. त्यांचं फोटोशूट चाललं होतं आणि आद्याला ह्या टेरेसवरून त्या टेरेसवरती उडी मारून जायचं होतं आणि ती टेरेसवरून खाली पण येत नव्हती. त्यामुळे थोडा वेळ आम्ही त्यांचं तिथं फोटोशूट बघत बसलो आणि त्यानंतर ना खाली आलो. आता वाजले 6:30 आणि आज आमचे मेनचे देव आहेत टाकते आता आणायला गेलेत मम्मी आणि भाऊजी. सो तोपर्यंत मी देव आणल्यानंतर ना त्यांच्यावरून भाताचे मुकटे लिंबू टाकायचं होतं. मग त्याची सगळी तयारी करून ठेवली, दिवाबत्ती केली आणि छान अशी टीव्हीवरती स्वामींची गाणी लावली जेणेकरून सगळं घर आमचं प्रसन्न झालं होतं. मग छोटीशी अशी रांगोळी काढली. रांगोळी आता संपली, मला आणावी लागणार आहे. बरे असला ना तर आम्हाला कधी कधी पॉसिबल व्हायचं नाही आमच्या जुन्या घरी जाऊन देवाच्या पाया वगैरे पडणं किंवा तिथे नैवेद्य दाखवणं. मग आमच्या घरी देवाऱ्यात जेवढे देव होते आम्ही त्यांनाच नैवेद्य वगैरे दाखवायचा. तर फायनली मग आता देव येणार आहेत आमच्या घरी. सोनं वगैरे जरा सहन केल्यासारखे वाटतील मस्त असे. सो जरा भारी वाटते. घराला घर पण येणार आहे, मेन देव येणार आहेत म्हणून. तर चला आता स्वयंपाकाला लागायचं आहे. मी बाकीची तयारी करूनच ठेवलेली आहे देवाळ्यानंतर करायची. आता स्वयंपाकाला लागते.
मग म्हटलं देव येईपर्यंत स्वयंपाकाला लागावं. मग स्वयंपाकाला लागले, जेवढा होईल तेवढा स्वयंपाक तरी करून घ्यावा. आज स्वयंपाकामध्ये मी बनवणार होते भरल्या वांग्याची भाजी, भात आणि गरम गरम छान अशा भाकरी करणार होते आणि गोडाचं सुद्धा नैवेद्यासाठी काहीतरी करणार होते. आता गोडाचं म्हटलं मम्मी आल्यानंतर बघू काय करायचं, तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक आवरून घ्यावा. एकीकडे भात लावला आणि वांग्याची भाजीची तयारी करायला लागली, वाटण वगैरे. आता मम्मी आद्या पण मम्मींसोबतच गेली होती देव आणण्यासाठी, त्यामुळे तिची लुडबुड काही मध्ये नाही आहे, नाहीतर काय करून दिलं नसतं तिने मला. त्यानंतर देव आले, सगळं भाताचे मुकटे वगैरे टाकले आणि मग मम्मीने देव आतमध्ये घेतले. आता ते देव मांडायची सगळी व्यवस्था चालली होती. मग मी एकीकडे लगेच शिरा करायला घेतला. शिरा बनवला, गुळाचा शिरा बनवला ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून, जेणेकरून आमच्या शिरा सगळेच खातात. मग म्हटलं तो नैवेद्य पण संपून जायला, आणि थोडासाच बनवला होता कारण कधी कधी प्रसाद ना असा वायाला जातो, मग ते बरोबर नाही वाटत वायाला गेल्यानंतर ना, त्यामुळे थोडासाच बनवला होता. आणि आजचं वातावरण पण किती छान वाटत होतं, भगवमय, आणि घरात सुद्धा एकदम प्रसन्न प्रसन्न वाटत होतं. गोमूत्र वगैरे शिंपडलं होतं, रांगोळी काढली होती दारामध्ये. त्यानंतर सगळं दिवा, धूप, उदबत्ती, सगळीकडे वास दरवळत होता आणि सगळे दिवे वगैरे. आता आरती पण करणार होतो आम्ही. त्यानंतर शिऱ्यावरती छान असं मी तुळशीचं पान ठेवलं, जेणेकरून आता निवेद्य दाखवायचं असेल तर देवाच्या निवेद्यावरती तुळशीचं पान ठेवतात म्हणून. आणि मग आरतीला लागलो, आरती करायची होती. देवबाप्पा करणार ना, आता टाळ्या वाजवायची, आरती करायची. काय करायची? आरती. आरती वगैरे सगळं स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर जो ट्रेंडिंगला आता हे ट्रेंड चालायच्या व्हिडिओचा की बॉटलमधलं पाणी उडवतात, म्हणलं आपण पण बनवूयात. म्हणून मी त्यासाठीच बॉटलची तयारी करत होते, म्हणजे बॉटलला अशी बिळबिळ पाडत होते. पण सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे, मला काही जमलंच नाही आहे. तर पुढे तुम्हाला दाखवेलच त्याचं काय झालेलं आहे. आज मी बॉटल घेतली म्हणून आजला पण बॉटल हवी होती, मग तिला पण एक छोटीशी बॉटल दिली, पण सुई नाही दिली तिच्याकडे. मी सुईने बीळ पाडत होते. आता मला एवढं प्रॉपर माहीतच नव्हतं नक्की बीळ कुठे पाडायचं, म्हणजे वरती पाडायचं एवढं माहीत होतं, पण कसे पाडायचे काय ते काहीच बघितलं नव्हतं. मला वाटलं वरती 2-3 लाईनमध्ये बीळ पाडलं की होऊन जाईल, पण पूर्णपणे पचका झालेला आहे. तुम्हाला थोडं पुढे दाखवते. हे बघा कशा प्रकारे पचका झालेला आहे. व्यवस्थित पाणीच उडत नव्हतं, सगळं खाली पाणी पडत होतं, वरती तर गोल गोल फिरतच नव्हतं. त्यामुळे भरपूर मोठा पचका झाला. गुरुवार आहे आणि आत्ता वाजलेत 11 आणि गुरुवार असल्यामुळे गुरुवारची पूजा वगैरे मांडायची असते मला. काम झालेत, फक्त कपडे धुवायचे राहिलेत, पण कपडे धुवायची मागे ठेवली. म्हटलं आधी पूजा मांडून घ्यावी, कारण 12 वाजल्यानंतर पूजा मांडायला काहीच मला असं वाटतं अर्थच राहत नाही. त्यामुळं म्हटलं 12 वाजायच्या आधी पूजा वगैरे झाली तर बरं होतं. मग पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. हळदीचं लेपन पण करून घेतलं उंबरठ्यावरती, आणि आमच्या आद्यानं त्याच्यावरती पाय पण उठवले. आणि आमच्या गुलाबाचं काय झालं माहिती का, एक गुलाबाचा कलर वेगळा आहे आणि एका गुलाबाचा कलर वेगळा आलाय, काय माहित कसं काय. तर उपवासच आहे, पण आद्याला आता भाजी चपाती चालणार आहे. मी फलहारच करते स्वतः, काहीतरी खाईल. मग अशी केळी खाल्ली आहे, आता एक पेरू आहे तो खाणार आहे आद्याला जेवण घातल्यानंतर ना. आणि आद्याला जेवण घातल्यानंतर मग कपडे धुवायला जाणार आहे. आद्या चारू का त्यासाठी जेवण घेतलंय. तिला एवढीशीच भाजी लागते, बाकी एवढीशी भाजी खाते, तिखट जास्त खात नाही, त्यामुळे तोंडी लावून लावून भाजी खाणार आहे ना. आद्या खाली बस, मांडी घालून चल. मी नाही नाव खाणं चालणार मग. हा मग खाली बस मग. हो, आम्हाला टीव्ही लावल्याशिवाय जेवणच नाही. खाली बसा, मांडी घालून. मांडी घाला. हो हो हो, नीट बस आधी. माझ्यासाठी फ्रूट्स खायला घेतले आणि आद्या मॅडमचे इतकं उशिरा जेवण होतं ना, मला तुला चारू वाटत नाही. मग किती उशिरा जेवते. आतमध्ये चुटकी असते काय? अरे कोण कोण आहे? पतंगीवरचे आहेत का सगळे? बक्की बंद करू का? अगं घास खाना आद्या माझा एक. तो पकडली या भुत्यानं, भुत्यानं पकडलं त्यांना. तेव्हा भुत्या असते ती, चेटकी नसते. कोण असते? भांबर. कोण? 5:30-6 वाजले असतील आणि आता आम्ही स्वामींच्या मंदिरात जाण्यासाठी तयार होत होते. आणि मी पावडर लावली म्हणून तिनं पण पावडर लावायला घेतली तिची. आणि बघा किती छान पावडर लावली स्वतःच्या हातानं.
कशी दिसतेस तू? भूतू दिसते. पुसते लवकर. अरे डोक्याला नको पुस, तोंडाचं पुस. असं 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 पुस ना. आद्या मी फटका देईल. तर चला मी रेडी होते आणि मग आता स्वामींच्या मंदिरात जाणार आहे. छान अशी रेडी झालेली आहे. आणि हा जो माझा ड्रेस आहे तुम्हाला मी दाखवेलच पुढे. हा 4 वर्षापूर्वीचा आहे. माझं जेव्हा नवीन लग्न झालं होतं तेव्हा आम्ही जिथे राहायचो तेव्हा आमचे शेजारी होते ना, ते खूप क्लोज होते. म्हणजे अक्षरशः माझ्या माहेरसारखेच होते ते. मग तेव्हा त्यांना मला बर्थडेला हे ड्रेस मटेरियल गिफ्ट केलं होतं माझ्या आवडीचं. तेव्हा खूप ट्रेंड होता याचा आणि अजून पण आहे तेव्हापासूनचा हा ड्रेस. आता ते आम्ही दुसरीकडे राहायला आलोय पण त्यामुळे जास्त भेटणं वगैरे होत नाहीये, पण बॉन्ड तोच आहे. तर त्यांना मला ड्रेस गिफ्ट केला होता. मी तुम्हाला ड्रेस दाखवते पूर्ण. त्यानंतर ना स्वामींच्या मंदिरात आलो. स्वामींच्या मंदिरात आल्यानंतर ना खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी असते तिथं. पॉझिटिव्ह वाईब्स खूप सारे असतात. आता घरी स्वामींची मूर्ती असते पण मंदिरामध्ये ना खूप सारे लोक तिथं येतात आणि मंदिरात आलं की सगळे असे पॉझिटिव्ह विचार करतात किंवा त्यांच्याकडे सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स असतात. सगळे मिळून अशी पॉझिटिव्ह एनर्जी तिथे निर्माण होते. त्यामुळे आपल्याला सुद्धा खूप एनर्जेटिक वाटतं तिथून आल्यानंतर ना किंवा तिथे गेल्यानंतर ना. त्यामुळे मंदिरात गेल्यावर खरंच खूप छान वाटतं. माथा टेकवल्यानंतर ना जे काही आपण कोणाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आपण स्वामींना सांगतो. त्यानंतर ना आम्ही आलो कॉफी पिण्यासाठी. आद्या खूपच अशी वेड्यागत वागत होतं, किरकिर करत होते. आता माझा उपवास होता मग या दोघांनाच कॉफी पिली. पण अक्षरशः आज कॉफीला सुद्धा आद्या नाही म्हणली कारण तिला जर आला त्यामुळे ती काहीच खात नाहीये. मग 2-2 कॉफी विकीलाच पिला लागल्या. आणि मग घ्यायची होती भाजी घरी. आता भाजीला काय होतं फ्रीजमध्ये 1-2 होत्या भाज्या पण ते पण माझ्या लक्षात व्यवस्थित येत नव्हतं. मग भाजीला घेतलं आणि मग घरी आले. आता त्यानंतर ना घरी आले होते माझे मावसदीर आणि माझ्या मावस जाऊबाई. आता त्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा त्या माहेरी जातात पहिल्या वर्षी किंवा माहेरवरून घरी सासरी येतात तेव्हा त्या मग बुत्ती घेऊन येतात ज्या सणाच्या. मग आता नागपंचमीला त्या माहेरी गेल्या होत्या त्यामुळे त्यांची बुत्ती आली होती, तेच घेऊन त्या आले होत्या. ते राहतात पंधराला, काही एका कामानिमित्त फलटणला आले होते त्यामुळे बुत्ती घेऊन आले होते. त्यांना जेवणासाठी आग्रह केला पण ते काय जेवणासाठी थांबले नाहीत, त्यांना घाई होती जायची. मग म्हणजे नाश्ता तरी करून जा. मग फलटणचे जे प्रसिद्ध सामोसे आहेत ते सामोसे विकीला आणायला लावले. मग ते सामोसेच खाल्ले फक्त त्यांना. मग आता ते आले तर आपण कामाला लागायचं. मग मला हे काय बरोबर नाही वाटलं. मग त्यांच्यासोबत थोड्या वेळ गप्पा मारत बसले. ते गेल्यानंतर ना मग कामाला म्हणजे स्वयंपाकाला लागले. त्यामुळे माझी थोडीशी धावपळ झाली स्वयंपाकाची. आता मला नैवेद्य दाखवायचा होता स्वामींना, माझा पण उपवास सोडायचा होता. प्लस विकीन भाऊजी जर अचानक जेवायला आले तर स्वयंपाक रेडी असावं म्हणून माझी धावपळ चालली होती. आणि जेवणामध्ये मला बनवायचं होतं मसाले भात, पावट्याचा, वाटाण्याची भाजी आणि चपात्या बनवायच्या होत्या. तर त्यामुळंच अख्खा किचनवरती राडा पडला होता. वाटणपासून मला सगळं लसूण सोल्यापासून सगळं करायचं होतं. त्यामुळे त्या गडबडीत सगळा किचन खराब झाला होता. त्यानंतर एकीकडे भात टाकला, एकीकडे भाजी केली आणि मग किचन सगळं आवरून घेतला. आणि म्हटल्यानंतर ना मग कणिक वगैरे मळता येईल कारण किचन घाण असला की स्वयंपाक करायला अजिबात आवडत नाही. मग म्हटलं कणिक मळताना तरी ॲटलिस्ट सगळा स्वच्छ असल्यानंतर ना म्हणजे एक काम हलकं झाल्यासारखं वाटेल. भांडी जेवढी पडत होती थोडीफार ती तरी घासून घेत होती मी. आणि एकीकडे मी स्वयंपाक करत होते घाई गडबडीत सगळा आणि एकीकडे दुसरीकडे आद्यानं सगळा पसारा काढून ठेवलेला. तिला भेळ खायला दिली होती. म्हटलं थोडं भूक लागली असेल तर भेळ खाऊन घे. तर तिनं भेळ अशी उधळून टाकली होती सगळीकडे. सगळं तिचं बॅगमधलं सगळं बाहेर काढून ठेवलं होतं. नंतर मी कणिक वगैरे मळली, चपात्या लाटायला घेतल्या. मग म्हटलं चल तू माझ्यासोबत चपाती लाटायलाच वरती बस, असंही तिला आवडतं चपाती लाटायला. मग वरती बसवलं तिला जेणेकरून खाली काय आता गोंधळ घालणार नाही कारण खालचं मी सगळं आत्ताच नुकतंच आवरून घेतलं म्हणून चपाती लाटायला तिला वरती बसवलं. 9 आणि फायनली माझा स्वयंपाक झाला. खूप धावपळ झाली माझ्या स्वयंपाकाची. अक्षरशः एवढा घाम असा टपाटपा गळत होता. फॅन लावलेला तरी सुद्धा कारण चपात्या आपण फास्ट केलं. सगळं स्वयंपाक झालाय वेळेवरती. स्वयंपाक वेळेवर होतो पण वेळेवर जेवायला घरी कोणी येत नाही. तर आता मी नैवेद्य दाखवणार आहे, नैवेद्याचं ताट तयार करणार आहे स्वामींसाठी आणि मग मी जेवण करून घेणार आहे. आणि आद्याला मागाशी चारलं होतं थोडंसं आणि त्यानंतर मी दिवसच काही ना काहीतरी खाते. त्यामुळे माझं जेवण झाल्यानंतर मी तिला चारणार आहे. आद्या
झोपाली का भूक लागली गरम असते. त्यानंतर आणि मस्त असा गरमागरम मसाले भात. आता भात तांदूळ नवीन आहे, मला काही पाण्याचा अंदाज कळत नव्हता. त्या तांदूळाला भरपूर पाणी लागतं, त्यामुळे टाकलं होतं. आता जास्त झालंय, पण जास्त एवढं पण नाही जास्त झालं. पण वाफ गेल्यानंतर होईल म्हणून. आणि गोडमध्ये शिकरण करणार आहे मी. तर शिकरणाला काय झालंय, ऐन वेळीच दूध संपलं, दूध तापत ठेवलंय. त्यापेक्षा तर स्वामींना मी गोड म्हणून लाडू ठेवते आणि मग नैवेद्य दाखवते, तोपर्यंत दूध पण तापेल. स्वामींना नैवेद्य दाखवला आहे तर ताटाचा. आता मी जेवण करणार आहे. नमस्कार करा द्या. तू छोटी आहे म्हणून तुला नाही दिला. अरे छोट्या मुलींना मोबाईल वापरतात का? तू छोटे, जेव्हा तू आहे ना 12th पास आउट होशील ना, म्हणजे तेव्हा मग तुला मोबाईल देणार. ठीक आहे, खूप मोठी झाल्यावरती देणार. जेव्हा तू नवरी होशील ना तेव्हा देणार मोबाईल. हा ठीक आहे ना? मला नाही दिला मोबाईल. नको, तूच आद्या, मी मम्मी.